तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाढा आणि पुष्टिकारा म्हणावं. बायकांची लायकी नोकऱ्याच्या सावित्री आई, सावित्री आई, वंदन माझे हो. शक्ती देवना सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळेल आता संधी. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशा तुम्ही. तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या, उभी तमात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला. तू जन्म आमचा सुखावला. सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो. सावित्री आई, सावित्री आई, नभाची निळाई तू. सावित्री आई, सावित्री आई. तिने समाजाला ज्ञानाची सावली, क्रांती ज्योती सावित्रीबाई माऊली यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद. नमस्कार, माझे नाव तनुश्री विनू जगताप. आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, तर त्यानिमित्त मी भाषण बोलणार आहे. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिचे सारायले किती गिरवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिचे सारायले किती गिरवले. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेले मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी एक छोटेसे गाणं म्हणते. तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगन ठेंगे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगन ठेंगे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. जाता जाता एवढीच बोलून जाते की आज क्षेत्रात सर्व स्त्रिया काम करत दिसत आहेत. जय हिंद, जय भारत. माझे नाव वेदांत आहे. आज 3 जानेवारी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या पतीचे नाव हे होते. महात्मा फुले हे होते. जय हिंद, जय भारत. दिव्य ज्योती ओवून त्यांच्या आरती, महाराष्ट्राच्या दिव्य ज्योती ओवून त्यांच्या आरती. नमन माझ्या सावित्रीचं, नमन माझ्या सावित्रीचं. आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. सावित्रीच्या लेखून शिकून मोठे होऊन सगळं भरारी घेऊन, सगळं भरारी घेऊन. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांती ज्योती, धन्य ती क्रांती ज्योती. सावित्री माऊली, सावित्री माऊली.
अज्ञानाचे ग्रहण सुटली मैत्री झाली अक्षराशी, अज्ञानाचे ग्रहण सुटली मैत्री झाली अक्षराशी. सावित्री तुमच्यामुळे जुळले नाते, जुळले नाते. सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजस्वी किशन मनोरे. आज 3 जानेवारी आहे. आपण थोर समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. अनेक अडचणी असूनही त्यांनी ठामपणे आवाज उठवला. बालविवाह, जातीभेद यांना त्यांनी तीव्र विरोध केला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे त्यांनी दाखवून दिले. सावित्रीबाई फुले या भारतात हे त्यांनी दाखवून दिले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. त्यानिमित्त शाळेत आपल्या मुलांनी विद्यार्थ्यांनी छान भाषण केले, चांगली तयारी केली आणि त्यांच्याविषयी चांगली मनोगत व्यक्त केली. त्या जयंतीनिमित्त मी पण सर्वांना शुभेच्छा देते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांनी शिक्षण खूप कष्टाने घेतले. त्यांच्या पतींनी म्हणजेच महात्मा फुले यांनी त्यांना खूप शिकवले. थोडंसं शिकवलं तोडकं मोडकं, पण त्यातून त्या बरंच काही शिकल्या आणि त्यांनी मुलींसाठी शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी त्यांची शाळाही काढली. त्या शाळेमध्ये त्यांनी मुलींसाठी शिक्षण दिले आणि मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तरी सर्व मुलींनी चांगलं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती आणि आताही सर्वांची इच्छा आहे. तरी सर्वांनी मुलींनी चांगलं शिकावे आणि चांगलं काहीतरी बनवून दाखवावं. एवढं बोल. थँक्यू. जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी शेण माती अंगावर घेऊन शिक्षण मुलांना दिले. तर तुम्हीही मुलांनी त्यांचं थोडंसं विचार अंमलात आणून पुढं शिक्षण घ्यावे आणि सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. माननीय व्यासपीठ, अध्यक्ष आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव, खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांनी खूप कष्टातून मुलींना शिकवलं आणि त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना वाटलं की आता आपण मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि मग त्या पतीच्या इच्छेखातर त्यांनी बाहेर पडल्या त्याशी मुलींना शिकवण्यासाठी. रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावर त्यावेळेस मुलींना शिकवणे हे खूप म्हणजे समाजात चालत नव्हतं. त्यामुळं त्यांना जाताना रस्त्यावर शेणाचे गोळे असं चिखल हे अंगावर टाकायचे लोक. मग त्या स्वतः बरोबर दुसरी एक साडी असायची त्यांची. मग शाळेत गेल्यानंतर त्या ती खराब झालेली साडी बदलून दुसरी चांगली साडी घालायच्या आणि शिक्षण द्यायच्या मुलींना. म्हणजे त्यांनी किती कष्ट सहन केलं. मग मुलींनी पण आज त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की आपल्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, मग आपण पण काहीतरी घडलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. 195वी जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत. खरं तर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर फार मोठं कार्य केलं. अनेक हाल अपेष्टा सोसून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मुलींचं शिक्षण म्हटलं की प्राधान्यानं ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या
दोन्ही उभयतांचं नाव हे देशच नाही तर पूर्ण जग घेतं अभिमानानं. ज्या काळात मुलींना शिक्षण देणं हा अपराध मानला जायचा, गुन्हा मानला जायचा, त्या काळात त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचं धाडस केलं. त्यावेळेसची आपली पुरुष प्रधान संस्कृती होती आणि ब्राह्मणवादी विचारांचं फार मोठं वर्चस्व त्यावेळेस आपल्या समाजावर होतं. मगाशी मॅडमनी सांगितलं की त्या शाळेत जरी निघाल्या तरी हे समाजकंटक, समाजातले अशी काही वाईट लोक असतात ते त्या गोष्टीला विरोध करायचे. धर्म बाटला आता म्हणायचे ते त्यावेळेस ते कर्मठ मंडळी ब्राह्मण लोक काय म्हणायचे, मुलींना शिक्षण द्यायला लागले हे ज्योतिराव फुले त्यांच्या पत्नी आणि त्याच्यामुळं हा धर्म बाटला, धर्म नष्ट झाला, कलीचं राज्य आलं, आता सगळं वाटोळ होणार, देशाचं काय चांगलं नाही राहणार असं म्हणून त्यांना हिनवायचे, त्रास द्यायचे. त्यांच्या अंगावर शेण, माती, चिखल, मॅडमनी सांगितलं तसं असं टाकायचे. कशासाठी? तर त्यांनी त्या कामापासून परावृत्त व्हावं, म्हणजे सोडून द्यावं ती घेतलेलं काम हातात. परंतु ह्या दोन्ही उभयतांनी अगदी मनाची तयारी करून आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी तेवढा प्रचंड विरोध पत्करून सुद्धा मुलींचं शिक्षण सुरू केलं. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांचं ते शाळेतलं कार्य, मुलांच्या प्रती त्यांची असलेली तळमळ, धडपड, त्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती आपल्या देशात, पण तरीही काही इंग्रज राज्यकर्ते सुद्धा चांगल्या विचारांचे होते, आधुनिक विचारांचे होते. मुलांच्या बरोबर मुली सुद्धा शिकल्या पाहिजेत हे इंग्रजांनाही मान्य होतं. इंग्रजांनी काही शाळा सुरू केल्या होत्या, परंतु भारतीयांनी मुलींच्यासाठी खास करून सुरू केलेली पहिली शाळा म्हणजे ह्या फुले दाम्पत्याने सुरू केलेली शाळा. आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यावेळेचे इंग्रज गव्हर्नर यांनी सुद्धा या दोघांचा जाहीर सत्कार केला होता. आणि समाजाला प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे हे त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी समाजाला सांगितलं. सावित्रीबाई सुरुवातीला निरक्षर होत्या, म्हणजे काय नव्हते शाळा शिकलेल्या. मग अशी सांगितलं कोणतरी, वयाच्या फक्त 9व्याच वर्षी त्यांचा विवाह झाला, लग्न झालं. 9च वर्षाचं वय, म्हणजे साधारण आताच आपल्या 3री-4थीतल्या मुलींचं जे वय एवढंच वय होतं त्यांचं. त्यावेळेस त्यांचा ज्योतिराव फुलेंशी विवाह झाला. आणि ज्योतिराव फुले पण फार मोठे नव्हते, ते पण 14च वर्षाचे होते. म्हणजे त्यावेळेस बालविवाहाची प्रथा होती, पण त्यामुळं मुलींचं शिक्षण थांबतं. मुलींना चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादेत राहावं लागतं हे त्यांनी ओळखलं होतं. लोकांच्या मुलींच्या हाल अपेष्टा त्यांनी पाहिल्या होत्या. आणि समाजाची जर प्रगती, उन्नती व्हायची असेल तर मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आई शिकली, आई साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होईल हा विचार त्यांना पटला होता. आणि तो विचार त्यांनी जगाला दिला, जगाला प्रेरित केलं. काही लोकांनी विरोध केला, पण तो विरोध त्यांनी जुमानला नाही. चांगलं कार्य करताना नेहमी विरोध होतच असतो, कारण काही लोकांचं दुकान त्यामुळं बंद होणार असतं, त्यांचा विरोध होणारच. आजच्या काळात सुद्धा आपण काही नवीन करायला घेतलं तर काही मंडळी विरोध करतातच, कारण त्याच्यामुळं त्यांच्या हिताला बाधा येते, त्यांचा फायदा होत असतो, तो फायदा त्यांचा थांबतो, म्हणून ते विरोध करत असतात. परंतु ते थांबले नाहीत, त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यानंतर इंग्रज सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन अनेक शाळा सुरू केल्या. 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर
आपण संविधान स्वीकारलं आणि स्त्री पुरुष जाती धर्म वर्ण पंथ हे सर्व बाजूला सारून आपल्याला देशामध्ये समतेचं राज्य आलं. ही समता स्वातंत्र्य नसताना सुद्धा ह्या मंडळींनी समाजामध्ये रुजवण्याचं फार मोठं आणि महत्वाचं काम केलं. एवढ्या अडी अडचणीतून त्यांनी हे काम केलं. आज आपल्याला कुठल्याही अडचणी नाहीत. आपले आई वडील सगळे आपल्याला शाळा शिकवायला तयार आहेत, मुलांना आणि मुलींना दोघांनाही. आता तसा फारसा भेदभाव कुटुंबातून समाजातून कोणावर मुला मुलीवर होत नाही. मुलगा असो मुलगी असो सर्वांना शिकवतात. का मुलगी आहे म्हणून कोणाला शाळेत पाठवायचं नाही असं म्हणते कोणाच्या घरचं? म्हणतात का कोणी? नाही. आता सगळ्यांनी स्वीकारलंय, सगळ्यांना समजलंय की प्रगती करायची असेल तर शिक्षण हे एकच माध्यम आहे. तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बघा. ते जेव्हा जन्माला आले होते तेव्हा त्यांच्याकडे तर काहीच नव्हतं. ते ज्या जाती ज्या धर्मात जन्माला आले त्यांना सर्व म्हणजे हीन समजलं जायचं, तुच्छ वागणूक दिली जायची त्या धर्मातल्या लोकांना, समाजातल्या लोकांना. परंतु आज सगळं जग बाबासाहेबांचा आदर करतं, त्यांच्या पुढं झुकतं, विनम्र होतं, कारण त्यांनी तेवढं ज्ञान मिळवलं. जगातल्या सगळ्या विद्यापीठामधून नामांकित पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. त्यांना तर शिकवणारं कुणी नव्हतं, सांभाळणारं पण कुणी नव्हतं. आपली प्रगती फक्त शिक्षणानेच होऊ शकते. आपल्याला जे पाहिजे ते आपण बनवू शकतो फक्त शिक्षणाच्या माध्यमातून. आपल्याला हवं ते मिळवू शकतो आपण फक्त शिक्षणाच्या माध्यमातून. त्यासाठी परिश्रम मात्र करावं लागतात. म्हणजे अभ्यास करावा लागतो, कष्ट करावं लागतं. पण आपला आई वडील आजी आजोबा रानावनात पिढ्यानपिढ्या कष्ट करतात, घाम गाळतात आणि ते जितक्या प्रचंड प्रमाणात रानात शेतात कष्ट करतात तेवढ्या प्रमाणात त्यांना कधीच फायदा मोबदला मिळाला नाही. आजही मिळत नाही शेतकऱ्याला. तुम्ही शिक्षण घ्या. आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत, याच गावातली आहेत. आम्ही सगळी आमचा आई वडील आजी आजोबा सगळी शेतीतच आहेत, कुणी नोकरीला नव्हतं. परंतु मी मगाशी म्हणलं तसं जसं सावित्रीमाईंना शिक्षणाचं महत्व पटलं तसं प्रत्येक आईला पण शिक्षणाचं महत्व कळतं. माझ्याही आईला कळालं होतं. माझी आई त्यावेळेस 4थी झालेली आहे. तिला वाटलं आपल्या काय रोज उठून रानात कामं करायची नाही करायची, म्हणून लहानपणापासून आईने थोडंसं प्राथमिक शिक्षण दिलं. रोज आपली तळमळीने शाळेत पाठवायची. आम्ही शिकून सवरून थोडंसं आता शिक्षक झालो, नाही का? शिक्षक झालो तरी आता काय शिक्षकांना पण कमी पगार नाही. आता माझी नोकरी झाली 30 वर्ष, त्यामुळे मला आता 1 लाखापेक्षा जास्त पगार आहे. पण हे जर शेतीत राहिलं तर दर महिन्याला 1 लाख रुपये मिळतील का? खर्च अर्थ जाऊन कुठून मिळणार? शेती पण आहे पण मिळत नाही काय शेतीतून. फार काय शिल्लक राहत नाही शेतीत. मला सांगायचं एकच की आपली प्रगती, आपली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य, ताकद शिक्षणात असते. पण ते शिक्षण कसं पाहिजे? दर्जेदार पाहिजे. बाकीची मुलं जे शिकत नाहीत ते आपण शिकलं पाहिजे आणि आपल्यासारखं कुणीच नसलं पाहिजे, तर आपल्याला बाकीच्यांच्या पेक्षा वेगळं मिळणार. जेव्हा बाकीची मुलं खेळत असतात तेव्हा आपण अभ्यास करत बसलो तर निश्चितपणे आपलं भविष्य पुढच्या काळात बदलेल, तुमचं सुद्धा. त्यामुळं सावित्रीबाईंच्या आजच्या ह्या 195व्या जयंतीनिमित्त तुम्ही सगळ्या मुला मुलींनी प्रतिज्ञा घ्या की आम्ही सावित्रीमाईंचा वसा पुढे चालू आणि मनापासून खूप अभ्यास करू आणि येणाऱ्या 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये
आम्ही नुसतं पासच होऊन नाही दाखवू, तर मेरिटला येऊन दाखवू. तर तुमचं नशीब, तुमचं भविष्य, तुमचं भाग्य उजळेल आणि बदलेल. एवढंच सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त मी सांगतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो.